नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण एका नवीन पद भरतीविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. यामध्ये संपूर्ण जाहिरातीविषयी माहिती बघणार आहोत आणि त्यासोबत यामध्ये जेवढी पण पदं आहेत त्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याच्याविषयी देखील माहिती याच व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. तर अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा मित्रांनो, महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक मध्ये नवीन 2 पदांसाठी पद भरती आलेली मित्रांनो. ही ऑफिशियल नोटिफिकेशन आहे जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. संपूर्ण जाहिरात जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर लगेच या पदांसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा याविषयी देखील माहिती याच व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा, यामध्ये प्रामुख्याने या 2 पदांसाठी पद भरती आलेली मित्रांनो. पदांविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया आणि त्यासोबत या जाहिरातीबद्दल शॉर्ट माहिती जाणून घेऊया आणि त्यानंतर एकदा संपूर्ण जाहिरात ओपन करून संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो. ठीक आहे. तर बघा, सर्वप्रथम आपल्याला पहिलं पद कोणतं बघण्यासाठी भेटत आहे मित्रांनो, कनिष्ठ अधिकारी. पुढे जर म्हटलं तर प्रशिक्षणार्थी म्हणजेच ट्रेनी हा शब्द जोडलेला आहे मित्रांनो. पुढे जर म्हटलं तर इंग्लिश मध्ये देखील आपल्याला माहिती बघण्यासाठी भेटून जाईल. बघा, पहिलं पद जर म्हटलं तर ज्युनियर ऑफिसर पद आहे आणि पुढे जर म्हटलं तर आपल्याला ट्रेनी शब्द जोडलेला आहे आणि दुसरं पद जर म्हटलं तर असोसिएट हे पद आहे. याच्यासाठी देखील ट्रेनी हा शब्द जोडलेला आहे मित्रांनो. तर ट्रेनी या शब्दाकडे तुम्ही सध्याला दुर्लक्ष करा. याचा अर्थ असा होतो की जेव्हा तुम्हाला इथं पोस्टिंग दिली जाते, पोस्टिंगच्या अगोदर तुम्हाला काही 1 ते 2 वर्षाचं इथं ट्रेनिंग दिलं जातं. ट्रेनिंग सोबत तुम्हाला जर म्हटलं तर पेमेंट देखील चालू असतं. कोणत्या प्रकारची काळजी करू नका आणि एकदा पोस्टिंग मिळाली का तुम्हाला इथं परमनंट जॉब असतो मित्रांनो. ट्रेनिंगला जेव्हा सुरुवात होते तेव्हाच तुमचा परमनंट जॉब असतो. त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारची तुम्ही इतर काळजी करण्याची गरज नाहीये. ठीक आहे. तर पहिल्या पदासाठी म्हणजेच ज्युनियर ऑफिसरसाठी 25 जागा आहे आणि असोसिएट या पदासाठी 50 जागा आहे. टोटल जर म्हटलं तर एकूण 75 जागा आहे. अशा प्रकारची माहिती तुम्हाला इथं समजून आली. तर बघा, आता बाकीची इतर माहिती आपण जाणून घेऊया. तर बघा, शैक्षणिक पात्रता काय दिलेले आहे. पहिल्या पदासाठी जर म्हटलं तर आपलं जे पहिलं पद आहे ज्याला आपण कनिष्ठ अधिकारी म्हणतो, तर याच्यासाठी एकूण आपल्याला शैक्षणिक पात्रता काय दिलेली आहे, 50 गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी असणं गरजेचं असणार आहे आणि त्याच सोबत 2 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. तर या पदासाठी पहिल्या पदासाठी शैक्षणिक पात्रता झालं. दुसऱ्या पदासाठी फक्त 50 गुणांसह कोणत्याही शाखेतील आपली पदवी असणं गरजेचं असणार आहे. जरी तुमचं TY कंप्लीट असेल तरी देखील तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. आता पुढे जर म्हटलं तर वयाची अट काय असणार आहे मित्रांनो, आपलं वय 31 ऑगस्ट 2024 रोजी कॅल्क्युलेट केलं जाणार आहे मित्रांनो. पहिल्या पदासाठी इथं 23 ते 32 वर्षापर्यंत वयाची अट ठेवण्यात आलेली आहे आणि दुसऱ्या पदासाठी 21 ते 28 वर्ष या दरम्यानमध्ये वयाची अट ठेवण्यात आलेली आहे. नोकरीचं ठिकाण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असणार आहे मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये जिथे जिथं ब्रांचेस असतील तिथे तुम्हाला नोकरी इथं मिळू शकते. पहिल्या पदासाठी फी असणार आहे 1770 रुपये, दुसऱ्या पदासाठी फी असणार आहे 1180 रुपये आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे 23 नोव्हेंबर 2024. ठीक आहे. परीक्षा नंतर कळवण्यात येईल. PDF वगैरे डाउनलोड करण्यासाठी या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देते. इथून तुम्ही जाहिरात डाउनलोड करू शकता. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथूनच लिंक उपलब्ध आहे. इथूनच ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करू शकता. ऑफिशियल वेबसाईट इथून तुम्ही भेट देऊ शकता. इतर संपूर्ण माहिती दिलेली आहे ती तुम्ही इथून जाणून घेऊ शकता मित्रांनो. ठीक आहे. तर बघा, आता आपण संपूर्ण माहिती इथं बघूया. संपूर्ण जाहिरातीवरती चर्चा करूया. ही आपण जाहिरात ओपन करून घेतलेली आहे आणि त्यानंतर लगेच आपण ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. तर बघा, ही आपली ऑफिशियल नोटिफिकेशन आहे. याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला इथं डेट दिलेले आहेत. ऑनलाईन जो फॉर्म आहे भरण्याची शेवटची तारीख होती मित्रांनो. इथं स्टार्ट डेट आणि एंड डेट 8 तारीख शेवटची होती अशा प्रकारचं सांगण्यात आलेले, परंतु काळजी करू नका. आता 23 आपल्याला तारीख असणार आहे मित्रांनो. आपली ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख इथं वाढून देण्यात आली होती. 23 नोव्हेंबर पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज आता करू शकतात. ठीक आहे. पुढे जर म्हटलं तर आपल्याला काय बेसिक इन्फॉर्मेशन दिली आहे. जेवढे पण महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्यावरती आपण बोलूया मित्रांनो. याच्यामध्ये जे पण पद दिलेले मित्रांनो, जसे की पहिलं जे पद आहे मित्रांनो, ट्रेनी ज्युनियर ऑफिसर. ठीक आहे. तर याच्यासाठी आपल्याला 25 जागा बघण्यासाठी भेटलेल्या आहेत. याच्यासाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय पाहिजे, जसे की 50% सोबत आपली पदवी असणं गरजेचं असणार आहे. त्यासोबत आपल्याला इथं 2 वर्षाचा कमीत कमी अनुभव असणं गरजेचं असणार आहे आणि त्यासोबत जर म्हटलं तर आपल्याला बाकीची इथं माहिती दिलेली आहे. ठीक आहे. पुढे जर म्हटलं तर एज लिमिट दिलेले, कमीत कमी 23 वर्ष आणि जास्तीत जास्त 32 वर्षापर्यंत अर्ज करू शकतात. एज आपलं कॅल्क्युलेट केलं जाणार आहे 31/8/2024 रोजी.
त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला इथे बघा अमाऊंट आपल्याला किती सॅलरी असणार आहे याच्याविषयी माहिती दिलेली आहे मित्रांनो, जी की तुम्ही इथं बघू शकता. ठीक आहे, आपली आपलं जे स्टार्टिंग पेमेंट आहे ते देखील 30 ते 35,000 पर्यंत असणार आहे मित्रांनो. याच्याविषयी माहिती दिली आहे. आपले जोपर्यंत ट्रेनिंग पिरियड आहे तेपर्यंत आपल्याला 30,000चं स्टार्टिंग पेमेंट असणार आहे आणि हा ट्रेनिंग पिरियड पूर्ण झाला की तुम्हाला डायरेक्टली इथं 50,000चं स्टार्टिंग पेमेंट इथं भेटणार आहे. आणि बाकीचं जर म्हटलं तर ट्रेनिंग पिरियड इथं 12 महिने 6 महिन्याचं इथं असणार आहे मित्रांनो. याच्याविषयी माहिती दिलेली आहे, जी की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. पुढे जर म्हटलं तर 2 नंबरचं पद आहे, त्याच्यासाठी जर म्हटलं तर एकूण 50 जागा आहेत मित्रांनो. असोसिएट हे पद आहे मित्रांनो. ठीक आहे, याच्यासाठी जर म्हटलं तर 50 गुणांसह आपल्याला इथं कोणत्याही प्रकारची आपली पदवी असेल तर आपण इथं अर्ज करू शकता, अशा प्रकारची माहिती दिलेली आहे. आणि पुढे जर म्हटलं तर आपल्याला इथं प्रेफरन्स म्हटलेलं मित्रांनो, कंपल्सरी नाही म्हटलेलं मित्रांनो. तर ही गोष्ट लक्षात घ्या, जर तुमचं मराठी आणि त्या मराठी 30 आणि इंग्लिश 40 टायपिंग झालं असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल. आता प्राधान्य केव्हा दिलं जातं, इथे सर्व TY किंवा ज्यांची पण पदवी झालेली ते उमेदवार इथं अर्ज करू शकतात या पदासाठी, कोणत्या प्रकारची अडचण नाही. परंतु प्राधान्य कोणाला दिलं जाणार आहे मित्रांनो, ज्यांचं टायपिंग झाले असेल मराठी 30 इंग्लिश 40 वगैरे, तर त्यांना प्राधान्य दिलं जाईल. तर ह्या प्राधान्याचा विचार कधी केला जातो मित्रांनो, जसं की एकाच कॅटेगरीचे 2 विद्यार्थी आहे. जसं की एक्झाम्पल घेतलं, ST कॅटेगरीचे 2 विद्यार्थी आहे. दोन्ही विद्यार्थ्यांना इथं 80 गुण मिळालेले आहेत आणि 80 गुणांवरतीच इथं कट ऑफ लागलेला आहे. तर आता कोणाचं सिलेक्शन केलं जाईल, ज्याची पदवी झालेली आहे. आता दोघांची पदवी झाली असेल तेव्हाच तुम्ही या पदासाठी अर्ज केलेला असेल, परंतु आता कोणाचं सिलेक्शन केलं जाईल, ज्याची इथं टायपिंग झालेली त्याला प्राधान्य दिलं जाईल, याला प्राधान्य दिलं जाणार नाही. तर या प्राधान्याचा या वेळेस विचार केला जातो मित्रांनो. ठीक आहे, तर त्यामुळे अशा प्रकारचा या प्राधान्याचा विचार होतो, त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारची तुम्ही काळजी करू नका मित्रांनो. ठीक आहे, पुढे जर म्हटलं तर आपल्याला या पदाविषयी अजून काय डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. त्यासोबत या प्राधान्यामध्ये MSCIT चा देखील आपल्याला इथं उल्लेख केलेला मित्रांनो. MSCIT झाली असेल तरी देखील तुम्हाला प्राधान्य असणार आहे. त्याच्यामुळे या बेसिक ज्या कन्सेप्ट आहे त्या समजून घ्या मित्रांनो, कारण यामध्ये आपल्याला प्राधान्याचा जास्त काय फायदा होत नाही, फक्त सारखे मार्क आला तर तेव्हा प्राधान्याचा इथं विचार केला जातो. तर याच्यासाठी वयाची अट कमीत कमी 21 वर्ष, जास्तीत जास्त 28 वर्ष इथं दिलेले आहे आणि एज कॅल्क्युलेट 31/8/2024 रोजी केलं जाणार आहे. जेव्हा आपला ट्रेनिंग पिरियड असतो मित्रांनो, तेव्हा तुमचं पेमेंट असणार आहे 25,000. ट्रेनिंग पिरियड संपल्यानंतर टोटल आपला अमाऊंट असणार आहे 32,000 स्टार्टिंग पेमेंट. ठीक आहे, तर हे तुमचं पेमेंट असणार आहे मित्रांनो. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला पेमेंट विषयी माहिती झाली, एज विषयी ही माहिती झाली. त्यानंतर आपल्याला जी ऍप्लिकेशनची प्रोसेस आहे त्याच्याविषयी माहिती खाली दिलेली आहे. तर बघा इथे जर म्हटलं तर सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करायचंय, त्यानंतर आपल्याला पेमेंट करायचंय, डॉक्युमेंट वगैरे अपलोड करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला फॉर्मची प्रिंट घ्यायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला अर्ज भरायचा आहे. अर्ज कसा भरायचा आहे याच्यावरती लगेच आपण थोड्या वेळाने चर्चा करणार आहोत. पुढे जर म्हटलं तर रजिस्ट्रेशन करते वेळेस फोटोग्राफ, सिग्नेचर आणि इतर जी माहिती ती कशी टाकायची याच्याविषयी माहिती दिलेली आहे. तर त्याच्यावरती आता आपण जास्त काही बोलणार नाहीये. आता पुन्हा जर म्हटलं तर आपल्याला दोन्ही पदांसाठी आपल्याला जी ऍप्लिकेशन फी किती लागणार आहे त्याच्याविषयी माहिती दिली आहे. पहिल्या पदासाठी 1770, दुसऱ्या पदासाठी 1180 एवढी फीज लागणार आहे मित्रांनो. ठीक आहे, GST पकडून सर्व आपली एकत्रित फीज तिथं सांगितलेली आहे. त्यानंतर पुढे बघा आपल्याला अजून जेवढी पण महत्त्वाची माहिती त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. हे सर्व फॉर्म भरण्याचे डॉक्युमेंट वगैरे कसे अपलोड करायचे याच्याविषयी माहिती दिलेली आहे. आता पुढे जर म्हटलं तर अभ्यासक्रम दिलेला आहे मित्रांनो, हा अतिशय महत्त्वाचा असणार आहे. तर बघा यामध्ये आपली ऑनलाईन टेस्ट होणार आहे मित्रांनो, ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहे. त्या ऑनलाईन एक्झामिनेशन मध्ये आपल्याला किती प्रश्न विचारले जातील, किती गुणांसाठी याच्याविषयी माहिती दिलेली आहे. तर पुढे जर म्हटलं तर आपल्याला जे प्रोफेशनल नॉलेज आहे GK वरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील मित्रांनो. GK GS वरती इथे आपल्याला प्रश्न विचारले जातील. एकूण 40 प्रश्न असतील 80 गुणांसाठी. ठीक आहे, पुढे जर म्हटलं तर 2 नंबरचा विषय असणार आहे इंग्लिश विषयावरती 40 प्रश्न विचारले जातील आपल्याला 40 गुणांसाठी. ठीक आहे, त्यानंतर पुढे जर म्हटलं तर बँकिंग आणि त्यासोबत बँकिंगच्या रिलेटेड तुम्हाला प्रश्न विचारले जातील, ते 40 प्रश्न 40 गुणांसाठी. आणि त्यासोबत पुढे जर म्हटलं तर आपल्याला गणित बुद्धिमत्तावरती प्रश्न विचारले जातील 40 प्रश्न 40 गुणांसाठी. यामध्ये महत्त्वाचा पॉईंट काय असणार आहे मित्रांनो, जो आपला पहिला सब्जेक्ट आहे याच्यावरती 40 हे जे प्रश्न असणार आहे त्याच्यासाठी 2 गुण असणार आहे मित्रांनो प्रत्येक प्रश्न मागे. तर त्याच्यामुळे तुम्हाला इथं याच्यावरती थोडं जास्त फोकस करणं गरजेचं असणार आहे. अशा प्रकारचे टोटल 160 क्वेश्चन होतात मित्रांनो. 160 प्रश्न तुम्हाला 200 गुणांसाठी इथं विचारले जाणार आहेत मित्रांनो. हे तुम्हाला 160 प्रश्न सोडवण्यासाठी, ठीक आहे, 160 प्रश्न सोडवण्यासाठी टोटल 120 मिनिटाचा कालावधी असणार आहे मित्रांनो. तर या हेतूने आपण काय महत्त्वाच्या क्वेश्चन पेपर देखील उपलब्ध करून देत आहोत मित्रांनो, ज्या की लेटेस्ट DCC बँक भरतीच्या क्वेश्चन पेपर मित्रांनो. त्याच्यासारखाच हा अभ्यासक्रम दिसत आहे, कारण यामध्ये बँकिंग, इंग्लिश, त्यासोबत आपल्याला त्याच्यासोबत जेवढे पण GK GS चे प्रश्न झाले, गणित बुद्धिमत्ता झालं, म्हणजे हे सर्व सब्जेक्ट DCC बँक भरतीच्या जेवढ्या पण पद भरती त्यांना देखील आहेत. त्या हेतूने तुम्हाला या प्रश्नपत्रिका चांगल्या असणाऱ्या प्रॅक्टिस करण्यासाठी, रिव्हिजन करण्यासाठी
तर यामध्ये तुम्हाला आपण नोट्स देखील उपलब्ध करून देतोय मित्रांनो. तर आपल्या नोट्स मध्ये तुम्हाला काय भेटणार आहे, लेटेस्ट झालेल्या डीसीसी बँक भरतीच्या एकूणच 44 प्रश्नपत्रिका, त्यासोबतच 4 ते 5 विषयांच्या नोट्स. यामध्ये तुम्हाला मराठी, इंग्रजी, आता मराठी सब्जेक्ट नाहीये परंतु इतर आपण कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल ते हेतूने आपण मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, त्यासोबत आयएमपी जीकेचे प्रश्न हे सर्व काय उपलब्ध करून देतोय आणि त्यासोबत लेटेस्ट झालेल्या डीसीसी बँक भरतीच्या 44 प्रश्नपत्रिका. ठीक आहे, हे सर्व आपण उपलब्ध करून देतोय अतिशय कमी किमतीमध्ये. यांची सर्वांची एकत्रित किंमत असणार आहे फक्त 198 रुपये. जर तुम्हाला पाहिजे असेल तर एक नंबर देतोय 91 39 64 31 99. नंबर नोट करून घ्या, 91 39 64 31 99. या नंबरवरती फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने 198 रुपयाचं पेमेंट करायचं आहे आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. स्क्रीनशॉट आल्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व हे पीडीएफ मध्ये स्टडी मटेरियल तुम्हाला व्हॉट्सअपवरती पाठवलं जाईल. यामध्ये 44 क्वेश्चन पेपर आणि 4 ते 5 विषयांच्या नोट्सचा समावेश असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, तर याच्यासाठी एकत्रित पेमेंट ठेवलेलं आहे. वन टाइम 91 39 64 31 99 या नंबरवरती पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. त्यानंतर सर्व काही तुम्हाला इथं भेटून जाईल. त्यानंतर पुढे बघा, आता पुढे इतर माहिती आपण जाणून घेऊया मित्रांनो. इतर पॉइंट वरती आता आपण चर्चा करूया. तर इथे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, आपली जी एक्झाम असणार आहे मित्रांनो ती फक्त ओनली इंग्लिश लँग्वेज मध्ये होणार आहे, याच्याविषयी माहिती दिली आहे. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर पुढे आपल्याला बघा इथं स्कोअर विषयी माहिती दिलेली आहे. कमीत कमी आपला स्कोअर 50% किंवा त्याच्यापेक्षा जास्त असणं गरजेचं असणार आहे कट ऑफ मध्ये येण्यासाठी. ठीक आहे, 50%च्या खालच्या विद्यार्थ्यांचा इथं विचार केला जाणार नाहीये मित्रांनो. हे झाल्यानंतर तुमचा एक इंटरव्ह्यू होईल मित्रांनो. इंटरव्ह्यू सुद्धा तुम्हाला इथं क्रॅक करावा लागणार मित्रांनो, परंतु सर्वात महत्त्वाचं असणार आहे तुमची एक्झाम. इंटरव्ह्यू साठी आय थिंक मला वाटतं एका पदासाठी 1/3 हा रेशिओ इथं धरला जाईल मित्रांनो. त्या हेतूने तुम्हाला इथं तयारी करायची आहे आणि त्यानंतर बाकी तुम्हाला इतर माहिती दिलेली आहे. ठीक आहे, मेरिट लिस्ट विषयी इथं माहिती दिलेली मित्रांनो. आता आपली सर्वप्रथम इथं जर म्हटलं तर एक्झामिनेशन म्हणजेच ऑनलाईन टेस्ट होईल आणि जे पण सिलेक्ट होतील 1/3 या म्हणजे एका पदासाठी 3 विद्यार्थ्यांनी इथं बोलवलं जाईल इंटरव्ह्यू साठी आणि त्यानंतर तुमचं फायनल इथं सिलेक्शन केलं जाणार आहे मित्रांनो. या प्रकारे तुम्हाला इतर बाकीची माहिती दिलेली आहे. पुढे बघा, पुढे जर म्हटलं तर आपल्याला बाकीची इतर पदानुसार माहिती दिली आहे. यामध्ये जर म्हटलं तर आपण वरील जो अभ्यासक्रम बघितला हा आपल्याला कोणत्या पदाचा होता मित्रांनो. इथं आपल्याला पदाचं नाव दिलेलं आहे बघा. वरती जर म्हटलं तर बघा हे आपलं पदाचं नाव आहे ट्रेनी ज्युनियर ऑफिसर. या पदाचा हा अभ्यासक्रम होता मित्रांनो आणि त्याची प्रोसेस होती. पुढील जर म्हटलं तर आपलं 2 नंबरचं जे पद आहे मित्रांनो ट्रेनी असोसिएट. ठीक आहे, तर याच्यासाठी जर म्हटलं तर आपल्याला हा अभ्यासक्रम असणार आहे. याच्यासाठी फक्त तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फक्त आपल्याला पदवी पास असणं गरजेचं असणार आहे. यामध्ये इंग्लिश लँग्वेज वरती 30 प्रश्न 30 गुणांसाठी, रिझनिंग वरती 35 प्रश्न 35 गुणांसाठी आणि आपल्याला गणितावरती 35 प्रश्न 35 गुणांसाठी, 100 प्रश्न 100 गुणांसाठी. एकूण टोटल जर म्हटलं ते एवढ्या मिनिटाचा कालावधी असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, आणि हे सर्व आपल्याला इंग्लिश मध्येच बघता येतील हे क्वेश्चन, याच्याविषयी तुम्हाला इथं खाली माहिती दिलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा आता आपल्याला फेज 2 मध्ये आपल्याला एक्झाम जी असणार आहे मित्रांनो याच्याविषयी माहिती दिली आहे. फेज 2 मध्ये जर म्हटलं तर आपण एकदा एक्झाम पास आउट केली की फेज 2 मध्ये आपल्याला याच्याविषयी आपल्याला सब्जेक्ट दिलेत आणि या सब्जेक्ट वरती तुम्हाला एवढे प्रश्न विचारले जातील एवढ्या गुणांसाठी. ठीक आहे, ओनली इंग्लिश लँग्वेज आणि आपल्याला टायमिंग वगैरे दिलाय प्रत्येक सब्जेक्टसाठी किती मिनिटाचा कालावधी असेल याच्याविषयी तुम्हाला माहिती दिलेली आहे. ठीक आहे, आता पहिले जर म्हटलं तर हे दोन्ही पदांसाठी हे सब्जेक्ट वरती दिलेले फेज 1 साठी हे दोन्ही फेज 1 चे दिलेले आहेत. ठीक आहे, दोन्ही पदांसाठी आणि त्यानंतर फेज 2. ठीक आहे, फेज 2 साठी हे दोन्ही पदांसाठी असणार आहे याच्यासाठी. ठीक आहे, तर बघा फेज 2 मध्ये हे आपल्याला असणार आहे बाकीचे सब्जेक्ट जे की तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती, त्याच्याविषयी माहिती तुम्हाला दिलेली आहे. पुढे जर म्हटलं तर ऑनलाईन एक्झाम जिथं होणार आहे ते आपल्याला महाराष्ट्रातील काय महत्त्वाचे ठिकाणी दिलेले आहेत जे की तुम्ही एक्झाम सेंटर म्हणून देऊ शकता. यामध्ये मुंबई झालं, पुणे झालं, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, नांदेड आणि कोल्हापूर हे काय महत्त्वाचे सेंटर्स आहेत. तिथे तुम्ही ऑनलाईन एक्झामला जाऊ शकता, ऑनलाईन एक्झाम सेंटर देऊ शकता जेव्हा तुम्ही फॉर्म भरणार आहेत तेव्हा. ठीक आहे, आणि बाकी जर म्हटलं तर बाकीची इतर अशाच प्रकारची माहिती दिलेली आहे जी तुम्ही या पीडीएफ मध्ये डिटेल मध्ये माहिती जाणून घेऊ शकता. आपल्याला माझी नोकरी या ऑफिशियल वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देते, तिथून सर्व काही माहिती तुम्ही ऍज इट इज मिळवू शकता. तर बघा अशा प्रकारची प्रक्रिया असणार आहे. आता ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याच्याविषयी माहिती जाणून घेऊया. तर बघा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अप्लाय ऑनलाईनचा ऑप्शन आहे, इथे आपल्याला क्लिक करायचंय. आपली एक्झाम IBPS घेणार आहे मित्रांनो, त्या हेतूने आपल्याला इथं ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. ठीक आहे, तर बघा आता ऑनलाईन अर्ज भरण्याची 23 तारीख असणार आहे, याच्याविषयी माहिती दिलेली आहे. बाकीची तुम्हाला संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे. आता IBPS चे भरपूर आपण आतापर्यंत फॉर्म भरून घेतलेले आहेत मित्रांनो.
यामध्ये जर म्हटलं तर आदिवासी विकास विभाग भरती झाली, इतर पद भरती झाली, यांच्या भरपूर आपण इथं फॉर्म भरून घेतलेले आहेत. यामध्ये नाबार्डची भरती झाली, तर त्याचप्रमाणे हा फॉर्म भरायचा आहे. इथं न्यू रजिस्ट्रेशन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला सर्वप्रथम बेसिक इन्फॉर्मेशन द्यायची आहे. जसं की इथं जर विचार केला तर बघा, तर इथे आपल्याला आपलं नाव टाकायचंय, पहिलं नाव तेच नाव आपल्याला पुन्हा टाकायचंय, मधलं नाव टाकायचं तेच नाव आपल्याला पुन्हा टाकायचंय, आडनाव टाकायचंय तेच नाव पुन्हा टाकायचंय, पूर्ण नाव ऑटोमॅटिकली खाली येऊन जाईल. इथे मोबाईल नंबर द्यायचा आहे, तोच मोबाईल नंबर कन्फर्म करायचा आहे. अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर असेल तर द्यायचा, अदरवाईज खाली सोडायचं. ईमेल आयडी द्यायचा, इथं ऑलरेडी @ असतं, इथे gmail.com इथं आपल्याला निवडायचं मित्रांनो, आणि त्यानंतर पूर्ण ईमेल आपल्याला टाकायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर कॅप्चा टाकून सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचं. तुम्हाला युजर आयडी पासवर्ड तुमच्या मोबाईल नंबरवरती ईमेल वरती भेटून जाईल. त्यानंतर इथे फोटो सिग्नेचर अपलोड करायची, त्यानंतर डिटेल म्हणजेच आपली एज्युकेशनल डिटेल द्यायची, त्यानंतर आपल्याला ऍप्लिकेशनचा प्रूव्ह बघायचा. इथे आपल्याला थंब इम्प्रेशन किंवा फोटो सिग्नेचर अपलोड करायचे, पेमेंट करायचं आणि प्रिंट घ्यायची. या स्वरूपामध्ये तुम्ही तुमचा ऑनलाईन अर्ज इथं भरून घेऊ शकता. तर अशा प्रकारे संपूर्ण प्रक्रिया असणार आहे मित्रांनो. तर बघा, ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतोय. या वेबसाईटवरती या पदभरतीविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि बाकीची इतर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेतलेलीच आहे. ठीक आहे, हा व्हिडिओ जर आवडला असेल, काही प्रश्न अजून तुमचे बाकी असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला थोडीशी डिटेलमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बेल येते तिलाही क्लिक करा. अजून या पदभरतीविषयी एखाद्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर ते देखील कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.